एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। तर प्रकरण 8 उद्योग आणि व्यापार या पाठातील स्वाध्याय आपण पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। नंबर 1, 1948 मध्ये डॅश डॅश या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली। ऑप्शन्स अ, औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा, ब, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, क, रोजगार निर्मिती व्हावी, ड, तयार मालाची गुणवत्ता निश्चिती व्हावी। त्यामध्ये ऑप्शन्स ब बरोबर आहे, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे। त्यानंतरचा दुसरा आहे, भारतातील डॅश डॅश उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते। ऑप्शन्स अ, ताग, ब, वाहन, क, सिमेंट, ड, खादी व ग्रामोद्योग। योग्य उत्तर आहे ब, वाहन। नंबर 3 आहे, वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम डॅश डॅश हे आहे। त्यामध्ये अ, कापड उत्पादन करणे, ब, वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे, क, कापड निर्यात करणे, ड, लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे। योग्य उत्तर आहे वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे। त्यानंतरचा चौथा आहे, सायकल उत्पादनात डॅश डॅश हे भारतातील प्रमुख शहर आहे। अ, मुंबई, ब, लुधियाना, क, कोची, ड, कोलकाता। योग्य उत्तर आहे ब, लुधियाना। प्रश्न दुसरा, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। त्यामध्ये संस्था आणि त्यांचा उद्देश आहे, 1, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, त्यांचा उद्देश आहे औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे। 2, औद्योगिक विकास महामंडळ, त्यांचा उद्देश आहे औद्योगिक क्षेत्रात विकास करणे। 3, वस्त्रोद्योग समिती, त्यांचा उद्देश आहे विणकरांचे कल्याण करणे। 4, खादी व ग्रामोद्योग आयोग, त्याचा उद्देश आहे ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देणे। उत्तरामध्ये चुकीची जोडी आहे, वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे। पुढचा प्रश्न आहे, पाठाच्या मदतीने दिलेल्या विषयांवर संकल्पना चित्र तयार करा। भारतातील उद्योग आहे, त्यामध्ये अन्न उत्पादन उद्योगामध्ये नंबर 1 शेती उद्योग, 2 फलोत्पादन, 3 पशुपालन, 4 कुक्कुटपालन, 5 मत्स्योद्योग, 6 दुग्ध व्यवसाय। त्यानंतर शेतीवर आधारित उद्योगामध्ये ताग उद्योग, खादी उद्योग आणि वस्त्रोद्योग आहे। नंतर निसर्ग आधारित उद्योगांमध्ये खनिज संपत्ती, वनसंपत्ती, रेशीम, मीठ उद्योग, औषध उद्योग आहे। वाहन उद्योगामध्ये सायकल उद्योग, ट्रॅक्टर उद्योग आणि मोटार उद्योग आहे। अन्य उद्योगामध्ये आपल्याला पर्यटन, हस्तशिल्पोद्योग, चर्मोद्योग, ग्रामोद्योग आणि सिमेंट उद्योगाचा समावेश होतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील आयात आणि निर्यात। प्रथम आपण आयात पाहणार आहोत। उत्तर नंबर 1, ज्या वस्तूचे देशांतर्गत उत्पादन कमी होते किंवा कधीतरी तुटवडा भासतो, अशा वेळी शासन किंवा खाजगी उद्योजक त्या वस्तू परदेशातून मागवतात, यालाच वस्तूची आयात करणे असे म्हणतात। 2, उद्योग व्यवसायात वस्तूंचे अनेक भाग देशात तयार होत नसतात, अशा वस्तूंची आयात करावी लागते। 3, औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात करावी लागते। 4, भारतात आयातीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, औषधी इत्यादी वस्तूंचा समावेश होतो। नैसर्गिक आपत्तीच्या काळात अन्नधान्यही आयात करावे लागते। नंतर आता आपण भारतातील निर्यात पाहणार आहोत। उत्तर 1, देशांतर्गत गरजेपेक्षा ज्या वस्तूंचे उत्पादन जास्त होते, अशा वस्तू देशाबाहेरील बाजारपेठांमध्ये विकल्या जातात, यालाच निर्यात असे म्हटले जाते। 2, शेतीचे अधिक उत्पादन ही निर्यात केले जाते, यात मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चहा, कॉफी अशा अनेक वस्तू समाविष्ट होतात। 3, ट्रॅक्टर, वाहने यासह अनेक प्रकारची यंत्रसामग्री भारतात निर्यात करतो। 4, मौल्यवान हिरे, मोती, चामडे व पादत्राणे इत्यादी बाबी भारतातून अन्य देशात निर्यात होतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, टिपा लिहा। नंबर 1, भारताचा अंतर्गत व्यापार। उत्तर 1, भारताच्या अंतर्गत भागात असणाऱ्या कारखान्यांमधून शेती आणि शेतीतून उत्पादन होणाऱ्या उत्पादनाची विक्री भारतातील बाजारपेठात करणे, यालाच भारताचा अंतर्गत व्यापार असे म्हणतात। 2, या अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, साखर, मीठ इत्यादी वस्तूंचा समावेश होतो। 3, अंतर्गत व्यापार लोहमार्ग, हवाई मार्ग, रस्ते या सर्व मार्गांनी चालतो। 4,
मुंबई, कोलकाता, कोच्ची, चेन्नई या बंदरातूनही अंतर्गत व्यापार चालू असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. 1. भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. उत्तर 1. भारतात विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे आणि तीर्थक्षेत्रे अनेक ठिकाणी आहेत. 2. राजवाडे, किल्ले, स्मारके, लेणी, नक्षीकाम केलेले प्राचीन वाडे अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. 3. पर्वत, नद्यांचे संगम, जंगले, उद्याने, सागर किनारे असा निसर्ग सुंदर प्रदेश आहे. 4. अशा विविध ठिकाणी प्रवाशांसाठी शासनाकडून आणि खाजगी व्यावसायिकांकडून विविध सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. त्यानंतरचं दुसरं आहे, भारतीय जनतेचे जीवनमान व राहणीमान यांचा दर्जा सुधारतो आहे. उत्तर 1. भारतात प्रतिवर्षी अनेक प्रकारचे उद्योगधंदे वाढत आहेत. 2. भारतीय वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होत आहे. 3. आधुनिक पद्धतीने आणि यांत्रिक अवजारांनी शेती केली जाऊ लागल्यामुळे शेती उत्पादनही वाढत आहे. 4. शेतीमुळे व औद्योगिक विकासामुळे रोजगाराच्या संधी वाढत आहेत. या सर्व विकासांमुळे भारतीय जनतेच्या जीवनमानाचा आणि राहणीमानाचा दर्जा सुधारतो आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला आहे, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? उत्तर, शासन शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून पुढील प्रयत्न करते. 1. ग्रामीण भागात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. 2. शेतीविषयक सुधारणांसाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत प्रशिक्षण दिले जाते. 3. शेती सहली व शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. 4. शेतकऱ्यांना शेती अवजारे, बी बियाणे आणि खते यांचा वाजवी दरात पुरवठा केला जातो. 5. कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, दुग्ध व्यवसाय इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. 6. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडूनही मार्गदर्शन होते. 7. उत्पादित माल साठवणुकीसाठीच्या गोदाम बांधणीसाठी शासन अर्थसहाय्य देते. 8. शेततळी, पीक विमा संरक्षण, उत्पादित माल खरेदी करणे इत्यादी बाबतही शासन शेतकऱ्यांना मदत करते. पुढचा प्रश्न आहे, पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो? उत्तर, 1. पर्यटन क्षेत्र असलेल्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असल्याने स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. 2. हॉटेल्स, खानावळी, लॉजेस, फळभाजी विक्रेते इत्यादींना रोजगार मिळतो. 3. हस्तवस्तू, कला, कुसरीच्या वस्तू यांची दुकाने थाटली जातात. 4. पर्यटन स्थळी रिक्षावाले, टॅक्सीवाले, घोडेवाले तसेच पर्यटन स्थळांची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक इत्यादींना रोजगार मिळतो. तर दुसरा प्रश्न आहे, भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात? उत्तर, भारतात वनसंपत्तीवर आधारित पुढील व्यवसाय चालतात. 1. काडेपेटी, घरगुती लागणाऱ्या लाकडी वस्तू व लाकडी सामान तयार करणारे उद्योग. 2. कागद, वृत्तपत्रांचा कागद, पुट्टे इत्यादी निर्मितीचे उद्योग. 3. रेशीम, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल तयार करणारे व्यवसाय. 4. औषधी वनस्पतीपासून औषधे तयार करणारे व्यवसाय. 5. इमारतींसाठी लागणारे लाकूड, इंधन म्हणून लागणारे लाकूड इत्यादी व्यवसायही चालतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील चर्मोद्योग, कातडी कमावण्याचा उद्योग भारतभर चालू असतो. त्यामध्ये नंबर 1 आहे, कातड्यांपासून बूट, चप्पल तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. 2. मऊ कातड्यांपासून शोभेच्या विविध वस्तू, पर्सेस, जाकीट अशा विविध वस्तू तयार करणारे व्यवसाय आहेत. 3. विहिरीचे पाणी काढण्याच्या मोठ्या बॅगा आदी तयार करण्याचेही व्यवसाय भारतभर चालतात. 4. शोभेच्या वस्तू, बूट, चप्पल इत्यादी वस्तू भारतातून निर्यात करण्याचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. भारतात आग्रा, कानपूर, कोल्हापूर, चेन्नई, मुंबईतील धारावी अशा ठिकाणी हे चर्मोद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे, चौकट पूर्ण करा. यामध्ये भारतात आयात होणाऱ्या वस्तू आणि निर्यात होणाऱ्या वस्तू आहेत. प्रथम आपण आयात होणाऱ्या वस्तूंबद्दल माहिती पाहणार आहोत. आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये खनिज तेल आहे, नैसर्गिक वायू, औषधे, खते, मोबाईल, टीव्ही, यंत्राचे सुटे भाग, लोखंड, लॅपटॉप, अद्ययावत लष्करी सामग्री, लढाऊ विमाने, तोफा, पाणबुड्या, नौका, प्रवासी विमाने, रेल्वेचे डबे, इंजिने, आधुनिक तंत्रज्ञान, गरजेनुसार अन्नधान्य, डाळी, कांदे इत्यादीचा समावेश होतो. तर भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये चहा, कॉफी म्हणा,
मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे आणि पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे, सिमेंट, मीठ, हापूस आंबा, मोटारे, ट्रॅक्टर, रेल्वे इंजिने, सायकली इत्यादीचा समावेश होतो. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपले सर्व प्रश्न संपतात. अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल. थँक्यू.